शूटिंग आणि क्लासेस हे एवढं झालं, की माझा आवाज पूर्ण गेला. पूर्ण गेला माझा आवाज. म्हणजे मी बोलू शकत नव्हतो. आवाजच येत नव्हता. मग एका पॉइंटला मला भीती वाटली. मी म्हटलं, की काहीतरी केलं पाहिजे. तर माझी एक स्टुडंट आहे ओरपा म्हणून. ती ENT सर्जन आहे. तिला मी म्हटलं, की "बॉस काहीतरी गडबड आहे हां." आणि मी दरवेळेला गुळण्या करून, गरम पाण्याच्या गुळण्या करून शूट करत होतो. म्हणजे सकाळी प्रत्येक सीनच्या आधी गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या आणि प्रत्येक सीनला स्पॉट दादांकडनं गरम पाणी मागवायचं. गरम पाणी प्यायल्यावर थोडासा आवाज सुटायचा आणि मग मी बोलत होतो. आता शेवटचे जे एपिसोड जर तू बघितलेस माझे, सगळ्यात माझा आवाज कंप्लीट गेलेला आहे. कंप्लीट ओबड-धोबड असं खरखर, खरखर, खरखर असा विचित्र आवाज आहे माझा. कारण तेव्हा माझी वाट लागली होती. म्हणजे त्या व्होकल कॉर्ड्स वर जस्ट अबाउट टू गेट डॅमेज्ड कंप्लीटली. मग मला मालिकेतनं रजा घ्यावी लागली. शेवटचे 3 महिने बहुतेक होते त्या मालिकेचे, 3-4 महिने. मग मला रजा घेऊन मग मी प्रॉपर सर्जरी केली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर नुपूर नगरकर यांनी माझी सर्जरी केली आणि मग 1 महिना पूर्ण रेस्ट होतं. गळ्याला काही बोलणं-बिळणं काही नाही. त्यामुळे क्लासेसला मी असं शिकवत होतो. आणि ऑडिशन वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्याला बोलावं लागतं, ॲक्टर्सना बोलावं लागतं. मग बंद झालं सगळं ऑडिशन. मग 1 महिन्यानंतर मग मी बोलू शकलो. मला हळूहळू ते व्हॉईस थेरपी, मग हळूहळू आणि मग मला डॉक्टरने सांगितलं होतं, सर्जरीनंतर एखाद्या वेळेस थोडासा आवाज बदलू शकतो. मी बोललो, "व्हॉट? व्हॉट?" मी बोललो, "मला असाच हवा आहे आवाज. जो काय असेल तर मला हाच आवाज हवा आहे." त्या म्हणाले, "हो, पण असं नाही सांगू शकत. ती अतिशय मायन्यूट सर्जरी आहे तुमच्या व्होकल कॉर्ड्सची. एखादेच बदलू शकतो." तर म्हटलं, देवाचं नाव घे आणि तू ऑपरेशन थिएटरमध्ये जा बाबा, असं मी स्वतःला सांगितलं. लकीली काही आवाज नाही बदलला, पण आवाज पूर्ववत झाला माझा. आणि आता मी मोठ्या आवाजात पुन्हा ओरडू शकतो, अलख निरंजन म्हणू शकतो, त्याचा काही इश्यू नाहीये. बापरे! क्लास घेऊ शकतो आणि आता त्याच्यानंतर मी 2 सीरियल्स पण केल्या. सो हां. एव्हरीथिंग इज पण मला फाईन. तुझा आधीचा आवाज नाही आठवत आहे. सो सेम आहे? सेम आहे. असं. बदलला नाही. म्हणजे ओके. तू जो इंटरव्ह्यू माझा घेतला हां, होतास, तो हां. आधीचा आवाज होता. हां. गणपतीचा. हो, हो, हो. तोच आवाज आहे हां, माझा तुम्हाला आता. आता नाही, आवाज नाही, लक्षात असा नाहीये, नाहीच पण आठवत. हां, बरोबर आहे. पण काहीच बदललं नाही. काहीच नाही. प्रॉपर व्हॉइस ओके. थेरपी वगैरे केली मी आणि माझा व्होकल कॉर्ड्स अँड एव्हरीथिंग वर नॉर्मल. त्याला सिस्ट असं म्हणतात. सिस्ट. ओके. ज्याला जे मला झालं होतं, हां, हां. तो पडदा असतो, तो जखम होते त्या पडद्याला. आपल्या व्होकल कॉर्डला एक पडदा असतो आणि मग तो पडदा असा फाटतो. सो तो सील करावा लागतो सर्जरीमध्ये आणि मग परत आपला आवाज नॉर्मल होतो. तेव्हा आपण जेव्हा आपल्या आवाजात खरखर येते ना, आपण असं करावं लागतं आणि आपण खरखर येते, तेव्हा ती भोकं तयार होतात त्या पडद्याला. तर ओह! माझा पूर्ण असा फाटला होता. म्हणून तो सील करावा लागतो. ते असं सगळं क्रेझी. म्हणजे ही पडद्यामागची खरी मेहनत असेल हो, म्हणजे. हो. म्हणजे मी म्हणतो ना, म्हणजे मी जयेशला बरेचदा आम्ही गप्पा मारतो ना, आता जयेश माझा खूपच गाथा नवनाथांची मुळे खूपच चांगला मित्र मला मिळाला, तो म्हणजे जयेश शेवलकर. तर आम्ही गप्पा मारतो, तेव्हा बरेचदा असं मी म्हणतो, की यार त्याचं पण डोळ्यात काहीतरी गेलं होतं. तर डोळा जवळ जायचा होता. म्हणजे स्टॉर्म फॅन होता एका शूटला आणि वादळ येतं आणि आम्ही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ जातायत हां. आणि स्टॉर्म फॅन होता आणि स्टॉर्म फॅन वादळाचा फील येण्यासाठी ते पानं टाकतात बघ, आणि तो मोठा स्टॉर्म फॅन फिल्म सिटीत, तर ती माती पण येत होती सगळी हो, पानांबरोबर. हो. त्याच्या डोळ्यात गेलं ना ते एक छोटं लाकडाचं पीस आणि त्याचा डोळा जस्ट बचावला. मी बोललो, मी त्याला म्हटलं, तू डोळा दिलायस, मी गळा दिलाय. या सिरियलला आपण डोळा आणि गळा दिलाय, म्हणजे बघ आपण काय तप केलंय. जवळजवळ आपण आता काय म्हणतो, संत महात्मे झालो, एवढं आपण दिलंय, म्हणजे तपश्चर्या केली आपण. सो इट्स अ जोक, बट जोक्स अपार्ट मला खूप छान वाटतं. म्हणजे तेच झालं, म्हणजे आत्ताही लोकं त्या भूमिकेसाठी नाव काढतात किंवा हो. आता जर मी माझ्या टीमला सांगितलं, की मी नकुल घाणेकरचा इंटरव्ह्यू करणार आहे. अच्छा, तो का? गोरक्षनाथ. हां, हो, म्हणजे हो. कसं होतं, की प्रत्येक भूमिका कलाकाराच्या आयुष्यात येते. ती काही ना काहीतरी सांगायला येते किंवा काही ना काहीतरी शिकवायला येते. येस. कधीतरी कलाकार त्या भूमिकेमुळेच ओळखला हो, जातो हो. आणि प्रश्नच नाही. कलाकाराने ते गर्वाने मिरवावं. कारण 100% संपूर्ण महाराष्ट्र, म्हणजे मुंबईत तर मी म्हणेन की 30-40%, पण डाऊन महाराष्ट्र
हा खूप मोठा चाहता वर्ग होता या मालिकेचा. हो, खूप जास्त. आणि डाऊन महाराष्ट्र काय सांगशील अगं, बेंगॉल, कलकत्ता, मध्य प्रदेश आणि उज्जैनला ही सिरियल अजूनही बघतात रिपीट. अजूनही आज आपण 2026 मध्ये आहोत, अजूनही बघतात. आणि त्यांना हिंदी येतं फक्त, तरी ते मराठी सिरियल बघतात आणि त्यांना ते पोचतं त्यांना. म्हणजे उज्जैनच्या एक खूप मोठ्या साध्वी आहेत, त्यांनी एका कॉन्टॅक्ट थ्रू, जे स्वतः ॲक्टर आहेत ते तिथे गेले होते उज्जैनला महाकाल मंदिरात. तर त्या म्हणाल्या की तुम्ही पण ॲक्टर आहात का? तर ते म्हणाले हो मी ॲक्टर आहे. नाही मी कुठचीच सिरियल बघत नाही. हिंदीत बोलतात त्या. आणि त्या साधवी आहेत, म्हणजे नाथ संप्रदायातल्या त्या परंपरेतल्या एक मोठ्या साधू आहेत. आणि त्या म्हणाल्या की हम एक ही सिरियल देखते हैं, वो गाथा नवनाथांची. तो जागचा उडाला. तो म्हणाला लेकिन वो तो मराठी सीरियल है. हाँ लेकिन हम वही देखते हैं और उसमें जो गोरक्षनाथ और मच्छिंद्रनाथ है ना, उनसे हमारी वीडियो कॉल पे बात करवाओ. तर त्यांनी मला कॉल केला, माझ्या मित्राने, त्याचं नाव सुशांत शेलार, तो स्वतः ॲक्टर आहे. तर तो म्हणाला की अरे इथे त्या आहेत, त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मी बोललो हो चालेल. तर त्या स्वतः नाथ संप्रदायातल्या खूप मोठ्या गुरु आहेत आणि संत आहेत. तर त्यांनी पण ती सिरियल बघितली आणि म्हणजे त्या हिंदी भाषिक आहेत आणि तिकडे सगळे ते बघतात ती सिरियल म्हणे. आणि अजूनही बघतात, नॉन महाराष्ट्रीयन्स बघतात, गुजराती फॅमिलीज बघतात आणि अजूनही मेसेजेस येतात. आत्ता तर मी व्हिडिओ टाकला, आता सालसाचा एक माझा व्हिडिओ टाकला मी, तर असंच व्हिडिओ टाकला आणि खूप कमेंट्स, वाव मस्त हे. मग तिथे एक मेसेज, नाही ते सगळं ठीक आहे पण आम्हाला तुम्ही गोरक्षनाथ म्हणूनच आवडता, असे अजूनही परवा तेरवाची कमेंट आहे. म्हणजे खूप खूप प्रेम, फेम आणि प्रेम, जसं आपण बोललो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.